आमच्या कुटुंबातला पहिला बळी हा कुपोषणामध्ये गेलेला आहे. आणि मग खरं तर म्हणजे आई वडील असे हवालदिल झाले. म्हणजे हा प्रसंग कायमचा आमच्या हृदयावर कोरला गेला. नंतर तो मी माझ्या आत्मकथनामध्ये भरती ओटीमध्ये मी ते नमूद केलेलं आहे. म्हणजे नंतर दुष्काळ पडला त्यावेळी म्हणजे मी 5वी 6वी 7वीला असेल. म्हणजे दुष्काळग्रस्त रोजगार हमी योजनेखाली रोडची कामं चालायची. म्हणजे प्रत्येक कुटुंबाला ठराविक मापामध्ये एक सुकडी म्हणून असा प्रकार खरं तर त्या दुष्काळामध्ये मिळायच्या. आणि ती गूळ आणि माझी आई गूळ आणि त्या सुकडीत घालून म्हणजे अशा त्या गोड पोळ्या करायची. आणि आणि आम्ही ते आनंदाने खायचो. आदर्शांना वंदन. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींना सविनय जय भीम. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणाऱ्या विशेष व्याख्यानमालेचे आज आपण 1027 पुष्प गुंफत आहोत. आणि यामध्ये आज आपण आदरणीय डॉक्टर DT गायकवाड की जे लेखक, विचारवंत, संशोधनात्मक लिहिणारे आणि त्यावर प्रबंध लिहिणारी असे डॉक्टर DT गायकवाड यांची आज मुलाखत घेत आहे. डॉक्टर गायकवाडांना मी सविनय जय भीम करतो. डॉक्टर जय भीम. जय भीम सर. जय भीम. तर मी तुम्हाला एक असा पहिला प्रश्न विचारतो. सर, तुमचे बालपण कसे आणि कोठे गेले? सर्वांना सविनय जय भीम. खर तर या सर्व श्रोत्यांना देखील मी मनापासून म्हणजे सविनय क्रांतिकारी जय भीम करतो. आणि आज संविधान जागृती देशाची प्रगती या व्याख्यानमालेचे संचालक खर तर म्हणजे मुकेश गायकवाड, विमलताई गायकवाड, हर्षानंद सोनवणे, प्रिया गायकवाड किंवा सरलाताई उपरवट आणि इतर काही सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून खरं तर आभार व्यक्त करतो. कारण आपण माझी मुलाखत आयोजित केली. कारण तेवढा मी मोठा नाही किंवा मोठा सेलिब्रिटी नाही किंवा साहित्यिकही नाही, विचारवंत मुळीच नाहीत की मी केव्हा दावाही केलेला नाही. परंतु प्रत्येक माणूस हा त्याच्या वास्तव जीवनाचा शिल्पकार असतो, हे खरे आहे. त्यामुळे तसाच मी देखील माझ्या आयुष्याचा आणि जीवनाचा एक शिल्पकार आहे. कारण माणूस म्हणजे एक साहित्यच असतं. म्हणजे प्रत्येक माणसाचं जीवन हे एक साहित्य असतं. म्हणजे त्याचं कव्हर वेगळं असेल पण त्याची आतली पानं वेगळी असतात. गेल्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये मागे वळून बघायचं म्हणजे एखाद्या डोंगर कपारीच्या खाईत खोलवर पाहिल्यासारखं आहे असं मला वाटतं. कारण आपण जगलो कसे, हीच मोठी घटना खरं तर मला मोठी घटना वाटते की आपण कशी जगलो, की अनेक वेळा त्या खाईतून वर कसे आलो. म्हणजे अनेक वेळा मन चक्रावतं, दाहक वेदना होतात. म्हणजे त्याची म्हणजे आपण घडलो कसे आणि ही अशी एक चमत्कार टाईप तर नसावा किंवा प्रगती कशी झाली, उत्कर्षाकडे आपण वाटचाल पाहून म्हणजे आश्चर्य वाटतं काही वेळा. म्हणजे आपण पाहत असाल की तुम्ही जर माझी आंबेडकरवादी साहित्यिक म्हणून माझ्याकडे पाहत असाल तर मी एक अभ्यासक आहे, एक संशोधक आहे, एक सायलेंट रिसर्चर की आणि तसेच मी ग्रंथालय व माहितीशास्त्राचा विद्यार्थी देखील आहे. त्यामुळं माझी 1-2 ललित साहित्य म्हणजे भरती ओहोटी आणि आठवणींच्या पाऊलखुणा असे 2 पुस्तकांचं ललित साहित्य लेखन खरं तर मी केलेलं आहे. आणि या खरं तर दलित साहित्यिक म्हणजे असं काय करतो म्हणजे लेखक म्हणजे कवी घ्या, लेखक घ्या, म्हणजे तो नेहमी खरं तर तो अस्वस्थ असतो. म्हणजे त्याच्या आजूबाजूला समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक स्पंदनाच्या नोंदी तो करत असतो. म्हणजे घटना, प्रसंग, अनुभव त्याच्या साहित्यात तो काय करतो, तो कलात्मक दृष्टीनं सुसंगतपणे कालसुसंगत शब्दांची व्याख्या किंवा शब्दबद्ध करून ती एक मांडणी ती कागदावर करत असतो. म्हणजे तो एक म्हणजे आता आपण काय म्हणतो दलित म्हणजे आपण सगळे दलित आहोत. म्हणजे दलित म्हणजे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य असं आपण समजूया.
म्हणजे जन्माला अस्पृश्य म्हणूनच जन्माला आलो आपण. म्हणजे दलित म्हणजे अस्पृश्य, दलित म्हणजे शोषित, की जो पीडित आहे, नागवलेला आहे किंवा परिस्थितीने उद्ध्वस्त झालेला माणूस आहे. म्हणजे त्यांचं गाणं गात असतो आपण. म्हणजे त्याचं लिहित असतो. कारण अस्पृश्यांची नेहमी पिळवणूकच होत आलेली आहे. म्हणजे आपण जर सगळं साहित्य किंवा ललित साहित्य किंवा कथा, कादंबऱ्या आपण वाचत असू, तर नेहमी आपण शोषितच राहिलेलो आहोत. नव्हे तर म्हणजे गतकालीन दलितांची किंवा रयतेची लूट होत होती. म्हणजे शिवकालीन जरी तुम्ही जर इतिहास जर बघत असाल किंवा वाचत असाल, तर शिवाजीच्या काळामध्ये रयतेची लूटच होत होती. म्हणजे ते अबाल होते, ते अज्ञानी होते. मग त्यांची प्रस्थापित जे लोकं आहेत किंवा जे दांडगावा करणारे लोकं आहेत, ती त्यांची पिळवणूकच करायची, ते छळवणूकच करायचे. म्हणजे त्यांची गुरं पळवायची, त्यांच्या कोंबड्या पळवायच्या आणि त्यांना शेतसारा घ्यायचा. म्हणजे ह्या बहुजनांची लूट देखील ती पूर्वी होत असे. नव्हे तर आपण सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या तो खुजा होतो. म्हणजे आज जरी आपण म्हणजे शान शौकीन नोकऱ्या, पी-एच-ड्या किंवा पदव्या मिळवलेल्या असलो, तरी आज आपली सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या उंची ही वाढलेली आहे. परंतु गत काळामध्ये आपली सामाजिक आणि सांस्कृतिक उंची ही खुजी होती. म्हणजे आपण साधं रस्त्यावरूनही गेलं म्हणजे अस्पृश्यांची सावली पडली, की लोकं अंघोळ्या घालायच्या. हं, पददलितांच्या गळ्यात ते मडकं म्हणजे घालावं लागायचं म्हणजे थुंकण्यासाठी. म्हणजे पायाचे ठसे जमिनीवर मातीवर उमटू नये म्हणून त्याच्या विटाळ होऊ नये म्हणून त्याच्या कमरेला झाडू असायचा, नाही का? त्याची ताण भूक भागली नाही, तर तो काय करायचा? येस्कराच्या भाकरी मागायचा आणि झाडलोट करून आपला उदरनिर्वाह खरं तर तो करत असे. म्हणजे काय व्हायचं, की साहित्यामध्ये कला, काव्य, कविता, पोवाडे म्हणजे ह्या ज्या काही सगळ्या शब्दबद्ध करणाऱ्या ज्या काही साहित्यिक कला होत्या, त्या सत्ताधीशांच्याकडे होत्या. म्हणजे एकेकाळी म्हणजे लोकजीवन इथलं थिजलं होतं. म्हणजे माणुसकी खरं तर मरायला टिकली होती. असं म्हणलं तरी म्हणजे काय वावगं होणार नाही. कारण इंग्रज आले, मग सुधारणा आल्या, साहित्याची पहाट फटफटली. म्हणजे आपण समाजातील दुःखाला वाचा फोडू लागलो. मराठीतील मग पहिली कादंबरी आली. म्हणजे बाबा पदमची ती पहिली कादंबरी तुम्हाला आठवत असेल, की यमुना पर्यटन म्हणून पहिली कादंबरी आपल्याला मराठी साहित्यामध्ये आलेली दिसून येते. एका बाजूला म्हणजे फुलेंचा उदय झाला. म्हणजे फुले आता महाराष्ट्राचे क्रांतिकारक होते. म्हणजे समता आणि न्यायासाठी संघर्ष करणारे एक विचारवंत म्हणा. म्हणजे म्हणतात ना युगातून एक दुष्टा क्रांतिकारक म्हणजे असा एखादा जन्माला येत असतो आणि त्यांनी दलितांची दुःख भोगली. म्हणजे वेदना, संवेदना जाणल्या. म्हणजे प्रचंड विरोधातून म्हणजे सामान्याच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी झगडण्याची शक्ती निर्माण केली. मग नंतर समाजवाद, मग नवविचाराचे वारं वाहू लागलं. मग देशभक्तीची आंदोलनं झाली आणि या सगळ्या दुसऱ्या बाजूला म्हणजे दलिताविषयीची सहानुभूती असणारं, दलितांचं जीवन दर्शन घडवणारं, म्हणजे त्यांना सहानुभूतीची संधी देणारं, म्हणजे माणसाच्या मनात करुणा निर्माण करणारं, जागृत करणारं असं साहित्य खरं तर निर्माण होऊ लागलं आणि त्यालाच आपण खरं तर दलित साहित्यिक किंवा दलित साहित्य असं आपण म्हणू लागलो. म्हणजे खरं तर आता माझ्या वैयक्तिक आयुष्याकडे तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाची जी उत्तर आहे, हो किंवा नाही या शब्दात मला उत्तर देता येणार नाही. परंतु माझ्या आयुष्यातले म्हणजे बरेच घटना, प्रसंग, अनुभव म्हणजे हे काळजावर कोरावे लागतील आणि काही हे कागदावर काढावे लागतील. म्हणजे कागदावर कोरावे लागतील. आणि बऱ्याच गोष्टी मला उघडपणे मी तसा सांगू शकत नाही. भरती ओहोटी आणि आठवणींच्या पाऊलखुणामध्ये ज्या 2 पुस्तकामध्ये माझ्या आयुष्यातील म्हणजे आयुष्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि त्यावेळी मी खरं तर क्लास 1 अधिकारी म्हणून मी सरकारी केंद्र शासनाच्या नोकरीमध्ये होतो. तेव्हा मी काही ललित साहित्य हे निनावी पात्राच्या साहाय्यानं खरं तर मी त्याच्यामध्ये रंगवलेलं आपल्यास दिसून येईल. पण सर आम्हाला तुमच्या थोडक्यात बालपणाचं आणि शालेय शिक्षणाबद्दल सांगितलं थोडक्यात. तुम्ही काल खोलात जाऊ नका आणि भावना हा व्यवस्थित येऊ नका.
अशा पद्धतीने नाही तुम्ही आम्हाला सांगा की तुमचं शिक्षण आणि नाही नाही. 12वी पर्यंत शिक्षण तुमच्या गावातच झालं, ओके तर ओके हा हे कसं झालं याच्याबद्दल थोडा प्रकाश टाकला तर बरं होईल. चालेल चालेल हा कारण कसं आहे मी खरं तर मी माझं गाव म्हणजे आष्टा कसार तालुका उमरगा म्हणजे आत्ता लोहारा आहे आणि जिल्हा उस्मानाबाद म्हणजे उस्मानाबाद देखील आत्ता धाराशिव झालेला आहे. तर त्या ठिकाणी खरं तर माझा जन्म आणि बालपण सगळं मराठवाड्यात त्या एका दुर्गम खेडेगावात झालं म्हणलं तरी काय वावगं होणार नाही आणि सगळ्यांचा जन्म तसा तो खेडेगावात झालेला आहे. म्हणजे वेगळा काही असा माझा जन्म मोठ्या शहरामध्ये झालाय असं नाही. आणि शिक्षण इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत खरं तर आष्टा कसार येथील आष्टा हायस्कूल येथेच माझं झालं. त्याआधी म्हणजे 1ली ते 4थी पर्यंत माझं आष्टा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये खरं तर मी शिकलो. आमचं कुटुंबामध्ये खरं तर कोणी शिकलेलं नव्हतं. म्हणजे वडील जुनी 4थी शिकले होते आणि त्यांना लिहिता वाचता खरं तर येत नव्हतं. म्हणजे हिशोब ते हाताच्या बोटावर करायचे आणि दुसरं कोणी कुटुंबामध्ये शिक्षण म्हणजे शिक्षण झालं नव्हतं. म्हणजे शिक्षणाचा वारसा आमच्या घरामध्ये नव्हता. त्यामुळं शिक्षण आणि तथा ज्ञानापासून खरं आम्ही दूरच होतो. म्हणजे आम्ही 6 जण भावंड होतो खरं तर. म्हणजे 5 बहिणी आणि मी आणि आई-वडील असा आमचा खरा म्हणजे परिवार होता आणि पराकोटीचं दारिद्र्य म्हणजे गावातल्या स्वामीच्या वाड्यावर म्हणजे आई आणि वडील काम करायचे आणि सकाळी सकाळी त्यांनी त्या शिळ्या भाकरी आणि शिळे भाजी घेऊन ते घरी यायचे आणि मग एकदा घरात आले की खायला काहीच नसायचं म्हणून माझ्या आईनं म्हणजे शेतातल्या म्हणजे आंबाड्याची भाजी खरं तर ती एकदा पाऊस लागल्यानंतर ती आणली होती आणि पावसाचे दिवस होते आणि ती भाजी खरं तर आणली धुवून म्हणजे तिला चांगली स्वच्छ करून तिनं ते चुलीवर उकडवलं आणि ती मीठ लावून आम्हाला खरं तर ती दिली आणि त्या माझ्या नंतरची जी बहीण माझी एक सिंधू नावाची बहीण होती आणि ती म्हणजे आंबाड्याची भाजी खाल्ल्यामुळं तर माझ्या सिंधू नावाच्या बहिणीला म्हणजे गालगुंड झाले आणि ती गालगुंड होताच ती म्हणजे मरण पावली. म्हणजे हे म्हणजे ह्या आमच्या कुटुंबातला पहिला बळी हा कुपोषणामध्ये गेलेला आहे आणि मग खरं तर म्हणजे आई-वडील असे हवालदिल झाले. म्हणजे हा प्रसंग कायमचा आमच्या हृदयावर कोरला गेला. नंतर तो मी माझ्या आत्मकथनामध्ये भरती ओटीमध्ये मी ते नमूद केलेलं आहे. म्हणजे नंतर दुष्काळ पडला त्यावेळी म्हणजे मी 5वी 6वी 7वीला असेल म्हणजे दुष्काळग्रस्त रोजगार हमी योजनेखाली रोडची कामं चालायची. म्हणजे प्रत्येक कुटुंबाला ठराविक मापामध्ये एक सुकडी म्हणून असा प्रकार खरं तर त्या दुष्काळामध्ये मिळायच्या आणि ती गूळ आणि माझी आई गूळ आणि त्या सुकडीत घालून म्हणजे अशा त्या गोड पोळ्या करायची आणि आणि आम्ही ते आनंदाने खायचो म्हणजे खरं तर आणि त्याच्यानंतर जे काहीच नसायचं त्यावेळेस ते एक गवताचं बी आलं होतं म्हणजे तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये पाहिलं असेल एक बरबडा नावाचा असा एक शब्द आला होता आणि त्या मराठवाड्यामध्ये तो गाजला आणि मग त्यावेळी आम्हाला म्हणजे अमेरिकेमधल्या जे काही लाल ज्वारी मिलो म्हणायचे आणि ती मिलो आम्हाला ती रेशनिंगवर मिळायचं आणि तो बरबडा मिसळून आणि तो मिलो नावाची ती ज्वारी म्हणजे आम्ही ते दळायची आणि मग माझी आई त्यावेळेस ते आम्ही बरबड्याच्या गवताचं बी त्या मिलोमध्ये मिसळून आम्ही ते खायचो म्हणजे जीवन व्यतीत करायचो परंतु केव्हाही त्यावेळेस गरिबीची तक्रार केली नाही म्हणजे म्हणजे अशी गरिबीची प्रचंड गरिबी त्यावेळेस आमच्याकडे होतं पण शिक्षणाचं महत्त्व त्यावेळेस आम्हाला खरं तर आम्हाला कळलं होतं आणि त्या खरं तर प्रचंड त्या दुष्काळामध्ये म्हणजे आमच्या शेजारची लोकही मेलेल्या जनावरांचं मांस खात होते हो कारण आम्ही खात नव्हतो कारण आम्ही म्हणजे आम्ही आमच्या वडिलांना महाराज म्हणायचे म्हणजे आम्ही गोसावी घराण्यातलं होतो आणि त्यामुळं आम्ही मांस खात नव्हतो म्हणजे ते मेलेलं मांस खात नव्हतो आणि मांसाचाराचा म्हणजे इतका आम्हाला तसा लढाई नव्हता म्हणजे त्या मांसाविषयी पूर्वीपासनं पण आम्ही आत्ता म्हणजे आम्ही मांसाहार करतो नाही असं नाही पण अनेक गोष्टी सांगताना म्हणजे आपण म्हणजे भरून येतं की आपण कुठे होतो आणि म्हणजे कुठे आलो
म्हणजे भीमा तुझ्या जन्मामुळे, म्हणजे भीम नसते तर काय झालं असतं. म्हणजे आपलं आज आकाश मोजण्याचं हे जे सामर्थ्य आलेलं आहे ते भीमामुळेच आलेलं आहे. असं मला म्हणजे पुन्हा पुन्हा वाटतं की खरे म्हणजे आपण शेतमजुरांची ही मुलं, म्हणजे घरी शेती नाही, शिक्षण नाही, प्रतिष्ठा नाही. म्हणजे बऱ्याच वेळा शाळेत गैरहजर राहून आईबरोबर मी शेतामध्ये कामाला जायचो. म्हणजे बांधावर शेळ्या बांधून खुरपणी करायची आणि दिवसभर काम केलं की चूल पेटायची. असं हे आमचं वास्तव होतं. आणि आम्ही 5 जण होतो, तर हळूहळू जसं जसं वयात माझ्या बहिणी यायच्या तसतसं वडिलांनी बहिणींची लग्न लावून दिली. आणि लहान होतो तेव्हा मला कळायचं नाही की गरिबी काय होते. म्हणजे आई जंगमाच्या वाड्यात झाडलोट करायची, नाही का? आणि तिथल्या मग सगळं ते खायला घरी घेऊन यायची. आणि मग वडील हे जसजसं माझ्या बहिणी वयात यायच्या तसतसं त्यांची शेळ्या विकून त्यांनी सगळं आई-वडिलांची म्हणजे त्या माझ्या बहिणींची लग्न लावून दिली. आणि अशा प्रचंड गरिबीतून खरं तर आम्ही वाट काढत पुढे कापत सुटलो. म्हणजे यावेळी म्हणजे भरती ओहोटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी कथन केलेल्या आहेत. कारण जे जगलो, जे भोगलो, जे अनुभवलं म्हणजे तो प्रचंड म्हणजे आणि प्रांजळपणे खरं तर मी भरती ओहोटीमध्ये मी नमूद केलेलं आहे. काही घटनांचा उल्लेख मी तो केला नाही. कारण मी क्लास 1 अधिकारी होतो आणि मी केंद्र शासनाच्या नोकरीमध्ये असताना मी जर काही फॅक्ट सांगितल्या असत्या, तर कदाचित त्याचा प्रशासनानं त्याचा विपरीत अर्थ घेतला असता आणि मग माझ्यावर नको ते म्हणजे चौकशीचे आदेश लावले असते. त्यावेळी मी म्हणजे आपण मागे वळून ज्यावेळेस बघतो, त्यावेळेस मला वाटतं की अरे यार, आपण कसे आलो इथपर्यंत? घडलो कसे? म्हणजे आपली भूमिका तपासली तर उद्याची पहाट म्हणजे पाहताना खरं तर मला विसरता येत नाही. कारण गाडी ही थांबत नसते, विचार थांबत नसतो, निसर्ग चक्र हे थांबत नसतं. तसं हे प्रवाही आयुष्य म्हणजे आपलं चालू आहे. आणि फक्त आपण प्रवासाला जाणार आहोत कुठे, याच्या प्रवासाची दिशा ही निश्चित असावी लागते. बाकी माणसाचा प्रवास हा कसा झाला हे कोणी विचारत नाही. परंतु त्याचे संदर्भ हे खूप महत्त्वाचे असतात. आणि जीवनाचा हा थरार अनुभवला आणि आपण झगडलो, म्हणजे झगडलो, झुंजलो, कष्टलो आणि पुढे मग आपण हे सर्व करताना या जीवनाच्या आणि जीवनवृत्तीचा आलेख मित्रमंडळी नी बराचसा रेखाटला आहे. आणि माझ्या तिमिरातून तेजाकडं या पुस्तकातून प्राध्यापक गौतम गायकवाडनी जे संपादन केलं आहे आणि ते एकूण 35 लोकांनी माझ्यावर जे माझ्या स्वभाव वैशिष्ट्यावर जे लेख लिहिले आहेत ते खरं अतिशय वाचनीय आहेत. आणि म्हणजे डॉक्टर डी.टी. गायकवाड किंवा दत्तात्रय गायकवाड हे कोण होते हे जर कळायचं असेल तर माझं तिमिरातून तेजाकडे हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला माझा बराचसा भाग उलगडायला मदत होईल. धन पुढचा प्रश्न पहा विचारा. पुढचं. हा. डॉक्टर, तुम्ही हा. 12वी पास गावालाच झाला हो. आणि 6वी त्यानंतर पर्यंत. तुम्ही पुणे शाळा विद्येच्या माहेरघर पुण्यामध्ये आला. होय. तर पुण्यामध्ये तुमचं शालेय कॉलेजचं जीवन हे कसं तुम्ही व्यतीत केलं? ओके. आता खरं तर आम्ही खेड्यातलीच माणसं आणि ताडीवाला रोडमध्ये एक म्हणजे पार्सल पोर्टर होते. तर ते गावी आले होते. तर त्यांनी मला पॅसेंजरच्या तिकिटाचे पैसे त्यांनी घेतले आणि मला फुकटच म्हणजे त्याच्याबरोबर आणलं. कारण तो रेल्वेचा कर्मचारी होता. म्हणजे कांबळे नावाचेच ग्रस्त होते ते. तर त्यांनी त्यावेळेस ₹6 तिकीट होतं पॅसेंजरचं. आणि त्या ₹6 तिकिटात त्यांनी ते ₹6 माझ्याकडून घेतले आणि त्यांनी त्याच्या गार्डच्या डब्यामध्ये बसवून मला खरं तर त्याने आणलं, कारण तो कर्मचारी होता त्याच्यामध्ये. आणि मग 21 जून 1978ला खरं तर मी पुण्यात आलो आणि खरी माझी अस्तित्वाची लढाई आणि परिभाषाच बदलली असं म्हणलं तरी चालेल. कारण 11वी आर्ट्ससाठी मी ॲडमिशनसाठी नवरोजी वाडिया कॉलेजमध्ये ते मी गेलो आणि सर्व प्रवेश प्रक्रिया बंद झाली होती. म्हणजे ऑफिसमध्ये जाऊन विचारलं. ते म्हणाले, "तुम्ही प्राचार्यांना भेटा." आणि ऑफिसात जाऊन मी प्राचार्यांना विचारलं. त्यावेळी प्राचार्य डॉक्टर एन.बी. सप्रे सर
होते. खरं तर ते बिचारेग्रस्त अतिशय समाजवादी विचारसरणीचे आणि अतिशय कनमळू, मग त्याला कोणी मूलबाळ वगैरे नव्हतं, परंतु त्यांनी प्रचंड विद्यार्थ्यांवर प्रेम करायचे आणि ते विद्यार्थी प्रेम असं एक प्राध्यापक म्हणून खरं तर डॉक्टर सप्रे सरांचा लौकिक होता आणि त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मदत केली. तर त्यावेळी मी त्यांच्याकडे गेलो आणि सरांना विचारलं की सर माझा कॉलेजात मला ऍडमिशन पाहिजे होतं. तर ते म्हणाले की अरे तू एवढ्या लांब असा पुण्यामध्ये कशाला आलायस? म्हणजे तुला तिथे कॉलेज नाहीत का? मुलांनी माहिती बंद करा. तर ते म्हणाले की अरे तिथे काही कॉलेजेस नाहीत का? तुला पुण्यात येऊन शिकायची काय इच्छा झाली? म्हणजे तू एवढ्या लांब का आलायस? तर मी म्हणालो सर मला शिकायची इच्छा आहे आणि मला पुण्यामध्येच शिकायचं आहे. ही माझी दुर्दम्य इच्छाशक्तीमुळं खरं तर मी पुण्यात आलेलो आहे. तर ते म्हणाले अरे तुला माहित नाही का? आता सगळी प्रवेश प्रक्रिया बंद झालेली आहे आणि तुला आता प्रवेश मिळणार नाही. पण तू एक काम कर की तू कॅम्पामध्ये एक लाल देवळाचं ऑफिस आहे. तू तिथं जा आणि फॉर्म भर आणि आमच्या कॉलेजचं नाव 1 नंबरला टाक. मग मी तिथे गेलो, फॉर्म भरला आणि मला प्रवेशपत्र मिळालं. मग पुन्हा मी सप्रे सरांच्याकडे गेलो आणि त्यांना माझा म्हणजे 10-15 दिवस झाले नसतील तेव्हा म्हणजे मला ॲडमिशन मिळाली आणि 10-15 दिवस झाले असतील तेव्हा मी लगेच माझ्या बहिणीकडे खरं तर मी राहायला होतो ताडेवाला रोडला. कारण ताडेवाला रोडला माझे मेहुणे आर कांबळे म्हणजे हे त्यावेळेस रेल्वे युनियनचे ते खूप मोठे सेक्रेटरी होते आणि रेल्वे क्वार्टर्समध्ये ते राहायचे. म्हणजे पार्सल पोर्टर होते. सामाजिक कार्यकर्तेही होते आणि त्यावेळेस त्यांचा खूप मोठा दबदबा होता. ते माझे मेहुणे होते. परंतु काही दिवस झाल्यानंतर त्यांनी मला वॉर्निंग दिली की तू जे 2-4 पायल्या ज्वारी आणली होतीस, ती तुझी ज्वारी संपली, तर तू काय कर, तुझी स्वतंत्र व्यवस्था कर आणि तू आता आमच्या घर सोड, आमच्या घरातून जा. तर असं मला माझ्या बहिणीकडून निरोप दिला. तर बहीण मला एके दिवशी म्हणाली, की "अरे दत्तू तू तुझ्या मेहुण्याने तुला राहायला सांगितलेलं नाहीये, तर तू आमच्या घरातून निघ आणि घरात राहू नकोस." तेव्हा मी म्हणजे अतिशय मला व्यथित झालो आणि मग मी काय केलं माझ्याकडे एक ट्रंक होता आणि काही एक 2-4 वह्या होत्या. ती पुस्तकं, वह्या आणि तो ट्रंक घेऊन खरं तर मी सप्रे सरांच्या तिथं केबिनमध्ये मी गेलो आणि सरांना सांगितलं की "सर मी गावाकडे जाणार आहे." तर त्यांनी सांगितलं की "का रे गावाकडे का जातोस?" तर तर मी म्हणालो की "सर आता मी अ, बहिणीकडे होतो आणि बहिणी म्हणाली की मी तुझे आणलेलं धान्य आहे." मी सगळी फॅक्ट सांगितली की मी ज्वारी संपलेली आहे. तर मेहुण्याने मला सांगितले की तुझी व्यवस्था कर." तर ते म्हणाले, "तू आता जेवण केलंयस की नाही?" तर मी म्हणालो, "सर मी आता जेवलेलोच नाहीये." तर ते म्हणाले, "एक काम कर, तू माझ्या घरी जा आणि ही चिठ्ठी माझ्या मिसेसला दे." मग मी त्यांची चिठ्ठी घेतली आणि तो ट्रंक घेऊन कारण ते कॅम्पसमध्येच राहायचे नवरोजी वाड्या कॉलेजच्या. ते चिठ्ठी घेतली आणि त्यांच्या घरी गेलो. म्हणजे आणि मग वत्सला नावाचं त्यांच्या मिसेसचं नाव होतं. आणि आता त्या बिचारे वत्सला आहेत. सप्रे सर म्हणजे सध्या ते नाही आहेत. ते एन-डी-एच्या तिथं त्यांचा खूप मोठा बंगला आहे इथं. तर खरं तर ते सप्रे सरांच्या घरी मी गेलो आणि मग त्या दिवशी यथेच्छ जेवण केलं आणि मग त्या बाई म्हणाल्या, अरे तू बस डायनिंग टेबलवर बस." आणि मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा त्या काचेच्या डायनिंग टेबलवर मी बसलो. माझं प्रतिबिंब त्या टेबलाच्या त्या काचेवर पडलं होतं आणि मग तेव्हा मला अतिशय संकोचल्यासारखं झालं की इथे काचेचं आवरण असलेलं टेबल आणि त्याच्यावर मग ती बाई म्हणाले की "अरे तू भरपूर जेव हं." म्हणून त्यांनी मला यथेच्छ जेवायला दिलं. माझं जेवण वगैरे झाल्यावर मी त्यांच्याकडे पुन्हा सप्रे सरांच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यावेळी जवळ-जवळ 3, 3:30, 4 वाजले होते आणि सप्रे सरांना विनंती केली, "सर मी आत्ता काय करू? माझी राहायची व्यवस्था करा. अन्यथा मी रात्रीच्या पॅसेंजरने मी माझ्या गावी जातो." तर त्यांनी मला एक हॉस्टेलचा फॉर्म भरायला सांगितला आणि "तू जा म्हणे हॉस्टेल ऑफिसला" आणि त्यांनी चिठ्ठी दिली
आणि ते म्हणजे कोणालाही असं फॉर्म देत नव्हते त्यावेळेस. त्यांनी चिठ्ठी दिल्यानंतरच मग ते हॉस्टेलचा फॉर्म द्यायचे. हॉस्टेलचा फॉर्म घेतला, तो मी भरला आणि तिथल्या क्लार्कनी मला ₹40 भरायला सांगितले. आता प्रश्न निर्माण झाला की ₹40 माझ्याकडे नव्हते. परंतु माझ्या सोबत एक माधव गायकवाड नावाचे ग्रस्त राहायचे. तर त्यांचं वय आता सध्या जवळ-जवळ 75 वर्ष आहे. ते सेवानिवृत्त आहेत. राजाराम मोहनराव फाउंडेशनच्या त्या संस्थेमध्ये ते फील्ड ऑफिसर होते. ते सेवानिवृत्त झालेत. तर त्यांच्याकडे मी सांगितलं की मला खरं तर हॉस्टेलचा फॉर्म हॉस्टेलला ₹40 भरायचे आहेत. तर त्यांनी मला ₹40 देण्याची व्यवस्था केली आणि मग मी ते ₹40 त्या म्हणजे 1978 सालची ही गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस म्हणजे आता तब्बल म्हणजे 1978 म्हणजे किती दिवस झाले बघा साधारणतः 40-45 वर्ष तर पूर्ण झालेलीच आहेत त्याला. तर मग ते पैसे भरले आणि मग त्या क्लार्कनी मला सांगितलं, की "तुझे जे पैसे आहेत ते ₹40 घेऊन आम्ही नॉमिनल तुला हॉस्टेलचा प्रवेश दिलेला आहे. परंतु तुझे जे सगळे पैसे आहेत ते तुझ्या स्कॉलरशिपमधून आम्ही कापून घेणार आहोत." अशी व्यवस्था खरं तर सरांनी सांगितलेलं आहे. मग मग मी ते सगळं हॉस्टेलला ॲडमिशन घेतली आणि खरं तर नवरोजची वाडिया कॉलेजमध्ये रूम नंबर 5 मध्ये मला राहायची संधी मिळाली आणि म्हणजे त्यावेळेस मला स्वतंत्र रूम मिळाल्यानंतर मला मी ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि मला एवढं आकाश एवढं नाही का स्वतंत्र तुम्हाला राहायला हॉस्टेल वसतिगृह म्हणजे आयुष्यातला पहिला तो प्रसंग मी अनुभवला आणि माझ्या नावाने मला एक रूम मिळते आणि एक एक पार्टनर पण होता म्हणजे शेजारी तो राहायचा. परंतु स्वतंत्र मला एक रूम मिळाली आणि मग मला असं एक मोठं म्हणजे एक कॉन्फिडन्स निर्माण झाला, एक विश्वास निर्माण झाला की आपण निश्चितच या पुणे शहरामध्ये आपण राहू शकतो. आणि मग ती ती रात्र मी तसाच काढली. म्हणजे रात्र मी जेवलोच नाही त्या दिवशी, ज्या दिवशी प्रवेश झाला. मग नंतर दुसऱ्या दिवशी मी पुन्हा म्हणजे आमचे सप्रे सरांकडे गेलो, की "सर, तर आता माझी राहायची व्यवस्था तर झाली, परंतु आता मी खायचं काय?" मग मग ते म्हणाले, "अरे तू असं काय करतोस तू पुन्हा-पुन्हा? आता तुला हॉस्टेलची रूम दिली ना, काल जेवणाची व्यवस्था केली, मग आता तू जेवणाची व्यवस्था करायला पाहिजे." "सर माझं इथं कोणीच ओळखीचं नाही, तर मी आता काय करू? नाहीतर मग मी परत जातो. म्हणजे मला काय म्हणजे शिक्षण बंद करतो आणि मी जातो गावी." असंच त्यांना बेधडकपणे मी बोलल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी ती समोरची चिठ्ठी फाडली आणि त्या एका कागदावर लिहिलं की डिअर मॅनेजर म्हणजे त्या कॅन्टीन मॅनेजरला लिहितात म्हणजे ते सर की डिअर मॅनेजर प्लीज प्रोव्हाइड हिम 2 टाइम्स मील इन अ डे. म्हणजे याला 2 दिवसाचं म्हणजे एका दिवशी 2 दिवसाचं म्हणजे 2 वेळचं जेवण द्या. अशी एक बोटभर चिठ्ठी अशी उघडीच होती ती. म्हणजे त्यांनी काही लिफाफा दिला आणि ती चिठ्ठी घेतली आणि त्या कॅन्टीन मॅनेजरकडे म्हणजे शेट्टी नावाचा तो मॅनेजर होता आणि त्या मॅनेजरकडे खरं तर मी गेलो आणि ती चिठ्ठी त्याला हँडओव्हर केली. तर त्यावेळेस तो म्हणाला, "क्या है? किधर का है? हैं? अभी खाना खाने का है क्या?" तो बोला, "हो, अभी खाने का है." बैठ जा उधर वो साइड में बैठ और खाना खा ले बोले. हैं? हर रोज आते यार, हर एक साहेब सर भेजते रहता है. असं तो तो म्हणजे त्यांनी बडबड केली आणि मग त्या बोटभर चिठ्ठीवर मी जवळ-जवळ मी तुम्हाला सांगतो 5 वर्ष मी फ्री जेवत होतो आणि त्यावेळेस माझ्याकडून जे ग्रामीण भागातून आलेले माझे सहकारी आहेत, त्या सहकाऱ्यांना देखील मी एका वहीच्या कागदावर अर्ज लिहून देत असे आणि मी गरीब आहे, मी मागासवर्गीय आहे म्हणून मी त्यांना लिहून देत असे आणि मग काय झालं, मग त्या सगळ्यांची व्यवस्था मी फुकट जेवणाची व्यवस्था करायचो आणि माझा एक ग्रुप तयार झाला आणि 5-6 विद्यार्थ्यांना मी तसं लिहून दिल्यामुळं आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव भागातील 5-6 विद्यार्थ्यांचा असा ग्रुप तयार झाला. आणि मग मग हॉस्टेलचं जीवन मग माझं सुरू झालं आणि म्हणजे त्यावेळेस एक भयंकर घटना खरं तर 1980च्या दरम्यान घडली. कारण मी साधारणतः 1980ला म्हणजे एच-एस-सीला होतो म्हणजे 12वीला होतो आणि त्यावेळी एक सर्टिफिकेट कोर्स इन लायब्ररी सायन्स असा एक 4 महिन्याचा कोर्स खरं तर फर्ग्युसन कॉलेजला चालत होता. डी-बी माडीवाले म्हणजे ग्रंथपाल होते. अतिशय थोरो जेंटलमॅन
आणि ते त्या ग्रंथालय व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षेचे ते प्रमुख होते आणि त्यांनी मग त्यांच्याकडे मी खरं तर प्रवेश घेतला. कारण माझ्याकडे मी नेहरू मेमोरियल हॉलमध्ये एक डॉक्टर आंबेडकर ग्रंथालय व वाचनालय होतं आणि त्या ग्रंथालयातून मला ते खरं तर प्रमाणपत्र मिळालं होतं की हा विद्यार्थी आमच्याकडे ऑनररी म्हणून काम करतो आणि त्या पत्रावर खरं तर मला त्या सर्टिफिकेट कोर्स इन लायब्ररी सायन्स म्हणजे तिथे त्यावेळेस गणपत पवार म्हणून एक आता कॅम्पमध्ये एक ग्रंथालय आहे बघा, सिद्धार्थ वाचनालय म्हणून. खरं तर गणपत पवारांनी ते खरं निर्माण केलं आणि मग त्या लायब्ररीमध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररीमध्ये डॉक्टर के एन कदम म्हणजे हिस्ट्रीचे खूप मोठे अभ्यासक होते. म्हणजे आता त्यांचं निधन झालं म्हणजे एन डी सावंत म्हणजे हे कमिशनर म्हणून खरं तर सेवानिवृत्त झाले आणि त्यांचंही आता निधन झालेलं आहे. राधाकांत गायकवाड म्हणून म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचे ते खरं पदाधिकारी होते पुण्यातले. म्हणजे ते देखील असे धोतर घालायचे आणि तो अतिशय थरो जंटलमॅन म्हणजे तिथेच ते नेहरू मेमोरियल हॉलच्या पुढच्या तिथे त्या सोसायटीमध्ये ते राहायचे. पी बी पोळ म्हणून होते. पोळ हे शिक्षक होते आणि नंतर ते सिद्धार्थ म्हणजे बँकेचे संचालक देखील होते बघा. तर ते पी बी पोळ देखील यायचे. एस के काळे म्हणून एक ग्रस्त असायचे. के डी लांजेवार ते स्टॅटिस्टिशियन होते. म्हणजे नागपूरमध्ये नागपूरचे ते होते. नंतर ॲनिमल हजबंडरीचे शिर्के सर अशी ही सगळी मंडळी त्या ग्रंथालयामध्ये दररोज म्हणजे चर्चा करायला यायची आणि त्यांचा काही आंबेडकर चळवळीवरच ती चर्चा होत असे आणि मग मी तो ग्रंथालय उघडायचो, झाडलोट करायची, सगळी कामं करायचे आणि मग ग्रंथ देवघेव करायचो आणि मग ते माधव गायकवाड हे ग्रंथपाल म्हणजे असे ते साहेबासारखे बसायचे आणि मग मी तो काम करायचं आणि मग त्यांच्या त्या अनुभवाच्या प्रमाणपत्रावर मला त्या म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन लायब्ररी सायन्समध्ये मला ते ॲडमिशन खरं तर मिळालं होतं आणि मग मी तो कोर्स करताना खरं तर मी सायकलवर जात असे. कारण एक हर्क्युलस नावाची सायकल मी ₹700 हप्त्यावर घेतली होती त्यावेळेस. आणि मग मी जेव्हा फर्ग्युसन कॉलेजात जात असताना म्हणजे वाडिया कॉलेज हॉस्टेल ते घोले रोड मार्गे मी फर्ग्युसन कॉलेजला जायचो. म्हणजे तेव्हा मग एके दिवशी काय झालं म्हणजे ताडेवाला रोडला मी नेमकं बहिणीकडे गेलो होतो आणि मग सकाळी सकाळी एक पोलिसांची गाडी तिथे आमच्या त्या रेल्वे क्वार्टर्सच्या पुढं आली आणि 4-5 पोलीस अचानक घरात घुसले आणि त्यांनी ते चाव्यांचं बंडल आणि ते कपाट उघडून बघायला सुरुवात केली आणि आम्ही चक्रावून गेलो. मी म्हणजे टॉवेल गुंडाळून म्हणजे बसलो होतो आणि बहीण होती, वडील म्हणजे माझे मेहुणे खरं तर कामाला गेले होते म्हणजे त्यांची रात्रपाळी होती. ते यायचे होते आणि ते पोलीस अचानक घरात घुसले आणि सगळ्या चाव्या शोधायला लागले. घरातलं सामान उचकटू लागले आणि काय त्यांच्या हाती काही शेवटी लागलं नाही. पण त्यांनी मग माझ्या बहिणीने विचारलं, "अहो काय हो साहेब काय झालंय? काय आम्हाला सांगा हा काय प्रकार आहे?" म्हणजे अहो ते म्हणाले, "अहो तुमचे दत्तात्रय गायकवाड कोण आहे?" तर मी म्हणालो, "मीच आहे." म्हणजे "अरे तू कपडे घाल लगेच. तू तू कपडे घाल." तर माझी बहीण म्हणाली, "साहेब काय झालेलं आहे?" तर तेव्हा बहिणीनं विचारल्यानंतर म्हणजे ते पोलीस म्हणाले, "अहो जिथे घोले रोडला काल दरोडा पडला आणि तेव्हा या दरोडा पडल्याच्या आवारामध्ये या मुलाचं आयडेंटिटी कार्ड तिथं सापडलं म्हणे आणि तेव्हा याला आम्हाला चौकशीला न्यावं लागेल." आणि म्हणजे एखाद्या मोठ्या गुंडाला कसे जाळीच्या पोलीस गाडीमध्ये घेऊन जातात, तसं मला ते पोलिसांनी पोलिसांच्या गाडीमध्ये मला बसवलं आणि डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आले आणि त्यांनी माझी चौकशी केली आणि दरोडा जिथं पडला तिथं आयडेंटिटी कार्ड कसं सापडलं याच्यासाठीच ते पोलीस खरेच चक्रावून गेले होते आणि दिवसभर मग माझी सगळ्या पोलिसांनी फिरवून फिरवून माझी चौकशी केली आणि शेवटी 5-6 वाजता तिथल्या पी आय म्हणाले की नाही याला सोडता येणार नाही आणि याला लॉकअपमध्ये ठेवावं लागेल असं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी मग मला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं.
आणि तिथं मग जवळ-जवळ आमच्या ताडीवाला रोडचे 50-60 कार्यकर्ते तिथे हजर आले आणि म्हणजे हा कॉलेजचा विद्यार्थी आहे, ग्रामीण भागातला आहे, त्याला काय माहीत नाही, तर तो पहिल्यांदाच आलाय. म्हणजे त्यावेळी स्वर्गीय भाई वैद्य खरं तर गृहराज्यमंत्री होते आणि मग पोलिसांनी त्या गृहराज्यमंत्र्यांना फोन केला, की अहो असा-असा विद्यार्थी गावातला म्हणजे गावाकडून आलेला विद्यार्थी आहे. त्याला पोलिसांनी अटक केलेलं आहे. मग त्यांनी सांगितलं, की बाबा ठीक आहे, पोलिसांची कारवाई त्यांची चौकशी होऊ देत. कारण भाई वैद्य हे अतिशय स्ट्रिक्ट होते. मग त्यांनी सांगितलं, की त्यांची पोलिसांची प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. मग मी त्यांच्याशी बोलतो. तर पोलिसांनी जवळ-जवळ 7 दिवसाची कस्टडी म्हणजे माझ्यावर मागितली आणि मग आमच्या वकिलांनी ती 3 दिवसाची करून घेतली. म्हणजे 3 दिवस माझा मुक्काम डेक्कनच्या लॉकअपमध्ये होता आणि मग ते पोलीस दररोज माझ्याकडून चौकशी करायचे. म्हणजे रांग लावून आरोपींना विचारायचे, की जबरदस्त मारहाण देखील करायचे माझ्याच पुढे. म्हणजे वेगवेगळे पोलीस यायचे, लिहून घेणारे वेगळे, म्हणजे हाताचे ठसे घेणारे वेगळे, छातीवर पाठीवर तो आरोपीचा क्रमांक लिहायचे आणि फोटो दररोज काढून घेऊन जायचे. म्हणजे मी असा गर्भगळीत झालो, म्हणजे म्हणजे अज्ञानापोटी काय-काय होऊ शकतं हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आणि 3 दिवस मी त्या लॉकअपमध्ये होतो आणि जामिनावर मग मला तिसऱ्या दिवशी जामिनावर मी सुटलो. म्हणजे 3 दिवस मी काहीच खाल्लं नव्हतं. फक्त मी लॉकअपमधलं पाणी पिलं होतं आणि त्या पाण्यामुळे मला खरं तर असे अतिशय जुलाब बसवले आणि 3 दिवसात माझं वजन हे घटलं होतं आणि मग त्यावेळी कोर्टात ज्यावेळी हजर केलं म्हणजे बेलसाठी त्यावेळेस ताडीवाला रोड कार्यकर्ते जवळ-जवळ 50 ते 60 कार्यकर्ते माझ्यासाठी तिथे हजर होते. कारण आर. कांबळे नावाचे रेल्वे कर्मचारी युनियनचे ते अध्यक्ष होते आणि भीमराव मरियप्पा कांबळे म्हणजे हे रयत झोपडी संघटनेचे ते मोठे पुढारी होते. खरं तर ते कुष्ठरोगी होते, परंतु ते इतके मोठे पुढारी होते कर्नाटकचे, की त्यांना म्हणजे पोलीस देखील घाबरायचे. म्हणजे एवढा तो डॅशिंग कार्यकर्ते त्यावेळी होते आणि मग यांच्या या सगळ्या दबावामुळं म्हणजे पोलिसांनी मग मला 3 दिवसांनी बेल मिळाला. म्हणजे खरं तर पुढं ती केस 6 महिने चालली आणि तारखा मला जावं लागलं आणि मग माझी खरं कागदावर मुक्तता झाली. म्हणजे अज्ञानपणाची ही शिक्षा खरं तर मी भोगलेलो आहे. म्हणजे तुम्ही सत्याला बदलू शकत नाही, परंतु सत्य तुम्हाला नक्की बदलू शकतं. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक वळणावर म्हणजे पराभव स्वीकारणं हे शिकावं लागतं. म्हणजे प्रत्येक क्षणी, प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला यश येतंच किंवा यश यायलाच पाहिजे असं काही नाही. म्हणजे तुम्ही उत्तीर्ण व्हायलाच पाहिजे असं काही नाही. म्हणजे फेल देखील होता येतं. तर हे सगळे अनुभव खरं तर मी अनुभवले आहेत आणि मग खरं तर मी बिलीप झालो आणि मग पुणे विद्यापीठामध्ये एक वेगळा आविष्कार तिथून खरं तर माझा प्रवास वेगळा सुरू झाला. मग मी पुणे विद्यापीठामध्ये मग बिलीपला ॲडमिशन घेतली. तर पुढचा प्रश्न विचारला तर बरं होईल. नाहीतर मग एकाच प्रश्नामध्ये मी सगळं नाही, सांगतोय असं होईल. नाही. हां. डॉक्टर, हां. तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असताना तुम्ही कमवा आणि शिका हो, अशी एक स्कीम होती. त्या स्कीमद्वारे तुम्ही कॉलेजमध्ये काम केलं. हो. तर त्याच्याबद्दल थोडं. तर खरं तर माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे माझ्यासोबत म्हणजे काही व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत. डॉक्टर शांग महाजन म्हणून एक ब्राह्मणाचे ग्रंथपाल ते पुणे विद्यापीठामध्ये खरं तर ग्रंथपाल होते आणि मग मी त्यांच्याकडे गेलो आणि गेल्यानंतर मी खरं तर तिथे 6 नंबर हॉस्टेलला मला ॲडमिशन मिळाली होती, म्हणजे राहण्यासाठी. आणि मग मी बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सला मी ॲडमिशन घेतली होती प्रोफेशनल कोर्सला आणि मग पुढे खरं तर मी त्या क्लासचा मॉनिटरच होतो. म्हणजे जवळ-जवळ 30 विद्यार्थी बिलीपचे होते आणि त्या वर्गामध्ये मी मॉनिटर होतो. आणि मी तिथं मग गेल्यानंतर मी सांग महाजनांच्याकडे गेलो आणि मग मी त्यांना सांगितलं, की "सर मी 6 नंबर हॉस्टेलला मी राहतोय आणि तुम्ही जर मला इथं जर कामाला घेतलं तर बरं होईल." "अरे काय, काय तुला कमवा आणि शिका ₹2 मिळतात ना, मग तू का तुला पुन्हा पाहिजे?" तर "सर मी सकाळी कमवा आणि शिकामध्ये तर जातोच, परंतु मला ग्रंथालयात देखील मला आवड आहे आणि मी बिलीपला ॲडमिशन घेतलीच आहे. परंतु माझा बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स
म्हणजे सर्टिफिकेट कोर्स पण माझा झालेला आहे. तो हो असं का म्हणे, मग तू एक काम कर, अर्ज कर. तर मी एका वहीच्या कागदावर मी एक म्हणजे इंग्रजीमधून, मी मराठीचा विद्यार्थी, पण मी इंग्रजीमधून तो अर्ज लिहिला की टू द लायब्रेरियन, म्हणजे ॲप्लिकेशन फॉर द जॉब. डिअर सर, आय हम्बली पुट फॉरवर्ड माय ॲप्लिकेशन फॉर द जॉब फॉर असिस्टंट इन लायब्ररी, अशी सुरुवात केली. तर त्यांनी ती म्हणजे अर्ज बघितला. अरे कसं काय रे म्हणे, डी.टी. गायकवाड, तू इंग्रजी चांगलं लिहितोय म्हणे आणि तुझं इंग्रजी पण हस्ताक्षर चांगलं आहे. तू एक काम कर म्हणे, जा आता, तुझं क्लास केव्हा आहे? तर मी इव्हनिंग क्लासला आहे. तर तू एक काम कर म्हणे, जा तू आता काउंटरला उभा राहा देवघेवला, आणि तिथं देखील तुला पर पर आवर ₹2 मिळतील. म्हणजे दर तासाला ₹2 मिळतील आणि तू मग काम कर. मग मी जयकर लायब्ररीमध्ये देखील ग्रंथालयात तिथं 2 वर्ष कामाला होतो. म्हणजे काम केलं होतं आणि मग तिथून मग मला म्हणजे असा मी इतका गतिमान आणि डायनॅमिक झालो. मग त्यावेळी मी आंबेडकर चळवळीमधल्या सर्व लोकांची मी भाषणं ऐकायचो. म्हणजे विद्यापीठामधले सगळ्या अकॅडमिक कोर्समध्ये जायचो. म्हणजे सगळं तिथं आंबेडकर, धम्म, फुले ह्याच्यावर जेवढी जेवढी सेमिनार व्हायची, त्या सेमिनारला मी प्रत्यक्ष हजर राहायचो. आणि मग मी त्या ग्रंथालय माहितीशास्त्राचा असा स्वतःहून काय म्हणजे आपल्याला घडता येईल या अंगानं खरं तर मी घडलेलो आहे. तेव्हा महाजन सरांचं अतिशय खूप मोठं योगदान माझ्या आयुष्यामध्ये आहे, असं मला आवर्जून सांगावं लागेल. अतिशय रंजक असा प्रवास तुम्ही आम्हाला सांगितला. काही उत्तरांमध्ये आम्ही भावनाविवश पण झालो. हे गतिमान जीवन तुम्ही जगत होता. फुले शाहू आंबेडकरी विचार तुम्ही जपत होता. तुम्ही आपल्या याच्यातून सांगितलंच की मला फुले शाहू आंबेडकरांचा वारसा हा आंबेडकरी वाचनालय, नेहरू मेमोरियल हॉल इथून भेटला, तिथं चर्चा होणाऱ्या. तर हा विचाराचा वारसा होत असताना तुम्ही काही कॉलेजमध्ये असताना काही लेखन केलं का? नाही, खरं तर कॉलेजमध्ये असताना मी वाचकांच्या पत्रामध्ये खरं तर मी लिहित असे. माझ्याकडं खरं तर वाचकांची पत्र मी एक फाईलच केलेली आहे. त्या वाचकांच्या पत्रात मी एक कॉलमभर अशा म्हणजे जर नाही का कुठे शौचालयाची दुरावस्था याच्यावर लिहिलेलं आहे. कुठं एखाद्या ठिकाणी वॉचमन नाही त्याच्यावर मी लिहिलेलं आहे. कुठं गर्दीत गेलो तर ती गर्दी का होते, म्हणजे एवढं रहदारी का होते, हे कोणाचं लक्ष पाहिजे ह्याच्यावर, असं म्हणून मी काही प्रश्नार्थक मार्गाने मी वाचकांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि लेख पण खरं तर मी लिहिलो आहे. म्हणजे मी लिहित असे. म्हणजे माझा पहिला लेख खरं तर नवरोजी वाडिया कॉलेजच्या मिसलेनीमध्ये दलित साहित्य एक नवा प्रवाह म्हणून खरं तर मी दलित साहित्यावर मी त्यावेळी पहिला लेख माझा त्या कॉलेज मिसलेनीमध्ये आलेला आहे. आणि मग नंतरच्या काळामध्ये मग मी लेख लिहित असायचो. म्हणजे माझा त्याच्यानंतर दुसरा दैनिक संध्यामध्ये म्हणजे एक राधाकांत त्यांचं नाव होतं बघा, राधेश्याम शर्मा. राधेश्याम शर्मा हे समाजवादी विचारसरणीचे होते आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या सहवासामध्ये मी असायचो. आणि ते खरं तर क्रिकेटवाडीचे खरं तर ते शिल्पकारच म्हणले जायचे. तर त्या राधेश्याम शर्माच्या माध्यमातून मी दैनिक संध्यामध्ये म्हणजे लोकशाहीच्या यशस्वीसाठी आव्हान असं एक मी लेख लिहिलेला आहे. आणि तो लेख मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान आशय व विश्लेषण या पुस्तकामध्ये पहिलाच लेख मी टाकलेला आहे बघा. म्हणजे तुम्हाला जर खरं वाचायचं असेल तर तो माझा खरा सार्वजनिक लेख असा म्हणावा लागेल. कारण मिसलेनीमध्ये, कॉलेजच्या मिसलेनीमध्ये माझा पहिला लेख आणि सार्वजनिक स्वरूपामध्ये माझा दुसरा लेख खरं तर दैनिक संध्यामध्ये प्रकाशित झालेला आहे. मग त्यानंतर माझी दैनिक प्रभातमध्ये माझे लेख यायचे. दैनिक प्रभातमध्ये माझी वाचकांची पत्र असायची, लोकमतमध्ये असायची, पुण्यनगरीला असायची. आणि मग असं मी कात्रणाची एक फाईलच मी खरं तर मी ती करून ठेवलेली आहे. तर मी असं लेखन करत करत मला म्हणजे त्यावेळी पुस्तक लिहिण्याचं धाडस झालं नाही.
म्हणजे पुस्तक का लिहावं लागतं म्हणजे हेही मला त्यावेळी कळलं नाही. परंतु ज्यावेळी मी म्हणजे माझा प्रवास सुरू झाला म्हणजे केव्हा म्हणजे मी 1983ला म्हणजे 1993ला 83ला मी बिलीप लायब्ररी सायन्स झालो. आणि मग मी एका रेंजिल इस्टेटच्या सेंट्रल स्कूलमध्ये मी लायब्ररियन म्हणून लागलो. आणि मग तिथे लायब्ररियन म्हणून मला जॉब मिळाला नाही, परंतु मला शिक्षकांचा जॉब मिळायचा. आणि तिथे एक असं तिथं मला दुसरीचं गणित शिकवायला दिलं होतं. आणि आता खरं तर मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आणि ते इंग्रजीमध्ये तो गणित शिकवायचं होतं. आणि मग ते गणिताचं ते नेमके इन्स्पेक्टर तिथे आले, ते इन्स्पेक्शन वाले तिथे आले. आणि मग त्याला बोलाले क्या बोले आप थोड़ा इनको दो का टेबल बताइए कैसा आप लिख रहे हैं. तर दोनचा टेबल मी लिहिला, पण ते म्हणाले की आप बोल के दिखाइए बोले. तर आता मला माहित नव्हतं की 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8 असं म्हणतात. तर मला काय बोलता येईना इंग्रजीमध्ये. मग ते म्हणाले क्या है बोले आप क्या है यू आर नॉट अ टीचर ॲक्च्युअली, आप लाइब्रेरियन है ना, तो लाइब्रेरियन का काम करो जाओ. मग त्यांनी त्या प्रिन्सिपलला सांगितलं कि इनको बोले टीचर का जॉब मत दे दो बोले, क्योंकि इसको इंग्रजी अंग्रेजी नहीं आता, ही डजंट नो द टेबल ऑफ इंग्लिश आणि ही कांट टॉक प्रॉपरली इंग्लिश. असं म्हणून एक विचित्र प्रसंग घडला. आणि मग मला त्या प्रिन्सिपॉलनी म्हणजे ग्रंथपालचा पण जॉब दिला आणि सोशल स्टडीज मला बदलून दिलं. आणि ते हिंदीमध्ये बोले एक काम करो डीटी गायकवाड जी आप सोशल स्टडीज पढ़ाओ बोले. तर मी 4थी ते 7वी पर्यंत सोशल स्टडीज हिंदीमध्ये शिकवायचो. आणि मग मला अतिशय इंटरेस्टिंग म्हणजे अनुभव आला. आणि मग त्या अनुभवातून मला UPSCची खरं तर एक ॲडव्हर्टाइजमेंट आली होती 1983च्या दरम्यान. आणि मग मी सहज अर्ज केला की लायब्रेरियन ग्रेड 1 म्हणून खरं तर सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन इथली खरं तर ती जाहिरात होती लायब्रेरियन ग्रेड 1ची. आणि मग ते मी अर्ज केला आणि मला अचानकपणे UPSCचा कॉल आला. आणि त्यावेळी मी इतका साधा माणूस, मी फक्त ग्रॅज्युएट झालेला आणि बिलीपच्या भरवशावर म्हणजे मला UPSCचा कॉल आला. तर मला UPSCचा कॉल आल्यानंतर खरं तर त्यावेळी इंदिरा गांधीचं डेथ झाला होता. आणि इंदिरा गांधी शॉट झाल्यानंतर मग पुन्हा त्यांनी ते इंटरव्ह्यू पोस्टपोन केला. आणि मग मला पुन्हा कॉल आला की तुम्ही यू अटेंड UPSC इंटरव्ह्यू ऑन सो अँड सो डेट अँड यू विल गेट अ सेकंड क्लास रेल्वे फेअर वगैरे असं मला पत्र आलं. आणि मग पत्र आल्यानंतर मी रेल्वेने गेलो. आणि मला त्यावेळी खरं तर कपडे नव्हते, म्हणजे चांगले कपडे एका मित्राचे मी घेतले. आणि म्हणजे शर्ट आणि असा साधा मॅनिला शर्टच होता. पण मी तो मग रेल्वेच्या म्हणजे दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर मी पहाटे पहाटे उतरलो. आणि तिथं त्या नाही का त्या सार्वजनिक शौचालयामध्ये तिथंच मी तोंडावर पाणी मारलं, म्हणजे आंघोळ देखील मी केली नव्हती. आणि मग ते कपडे मी घातले आणि ते कपडे घालून मी खरं तर स्टेशनच्या बाहेर आलो. मला त्या दिल्लीमधलं काहीही माहीत नव्हतं. पण मी एका सरदारजीला विचारलं की बोले आप UPSC धौलपुर चलोगे क्या. तो बोले कहाँ जाना है आपको, आपके पास पैसा है क्या बोले. तर त्यांनी मला विचारलं. तर मी त्याला म्हणालो हो येस हमारे पास मेरे पास पैसा है रिक्शा का, मैं दे सकता हूँ. बैठो बोले आप कहाँ से आए. तो मैं मला महाराष्ट्र से पुणे से आए. बैठो म्हणे. मग ते मी त्या रिक्षात बसलो आणि UPSC धौलपुर हाऊस म्हणजे आत्ता जे धौलपुर हाऊसमध्ये जे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे त्याच्या ऑपोजिट साईडला मला त्यांनी उतरवलं. आणि उतरवल्यानंतर असा भयंकर प्रकार म्हणजे प्रसंग घडला. माझ्या हातामध्ये अशी एक साधी पिशवी होती, कॅरी बॅग टाईप अशी पिशवी होती. आणि मग मी ते असं तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन तो बोर्ड बघता बघता मी तो म्हणजे रस्ता क्रॉस करू लागलो. आणि तेव्हा क्रॉस करू लागल्यानं मला एक स्कूटरवाला येऊन अशी इतकी जोरदार धडक मारली की मी अस्ताव्यस्त रस्त्यावर पडलो. माझ्या नाकातून रक्त यायला लागलं. आणि मी जे घातलेले जे चांगले कपडे आहेत
त्या कपड्यावर सगळं रक्त पडलं आणि मग मी चक्रावलो, मी रडायला लागलो. मी म्हणायला लागलो की नाही नहीं मेरा इंटरव्यू है अभी 9:30 को, मुझे जाने का है. तर ते सगळे काही लोक जमा झाले आणि मला त्यांनी बाजूला काढलं. बोले किधर क्या है रे, आपको समजता नहीं क्या, हाँ आप ऐसे बिना देख के क्रॉस करता रस्ता. म्हणजे मला रस्त्याचं देखील भान नव्हतं आणि त्या UPSC बोर्ड तर बघताना माझा मोठा अपघात झाला. आणि मग मला त्यांनी काय केलं, एक काम करो बोले, चलो मैं आपको दवाखाने में लेके जाता हूँ. तो मैं म्हणायला लागलो नहीं नहीं मुझे दवाखाने में नहीं जाने का है, अभी मेरा इंटरव्यू है, मैं इंटरव्यू देंगा बोले. तर तो म्हणाला अरे तुझं रक्त गळतंय तुझ्या नाकातून, तुला दिसतंय का. मग मी ते रुमालाने माझं नाक धरलं आणि मग ते रक्त थांबवलं आणि शेजारच्या मग एका डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी अशी एक प्राथमोपचार केला आणि मग माझं नाक सुजलं. म्हणजे म्हणजे आणि रक्त सगळं त्या कपड्यावर पडलं. आता कपड्यावर रक्त पडलेलं असताना मी त्या 9:30 वाजता मी त्या UPSCच्या गेटमध्ये मी एंट्री केली. बोले क्या करने का है बोले, सिक्युरिटी गार्डनी विचारलं. तर बोले मेरा इंटरव्यू है, किधर है आपका इंटरव्यू कार्ड. तर मी इंटरव्यूचं पत्र दाखवलं. बोले क्या हो गया आपके कपड़े पे दाग किसे है ये के. तो बोले अभी एक्सीडेंट हो गया, तो आई मेट विथ एन एक्सीडेंट, तो जस्ट नाउ, तो प्लीज बेयर विथ मी एक्चुअली. तो अभी मेरे पास आई डू नॉट हैव ए एक्स्ट्रा पेयर ऑफ ए क्लोथ्स, देयरफॉर आई एम यूजिंग दिस ओनली, तो प्लीज अलाउ मी टू एंटर इनसाइड. अरे नहीं बोले पूरा आपके कपड़े पे पूरा खून है यार, तो आपको कैसे अंदर भेजेंगे. तर त्यांनी मग ती चौकशी केली. आज त्या इंटरव्यूच्या पॅनलला विचारलं की ऐसे ऐसे एक कैंडिडेट आया है, उसको अभी अभी एक्सीडेंट हुआ है. और तो बोले नहीं नहीं DT गायकवाड ना, अभी तो उसका पहिला ही नंबर है, भेज दो बोले अंदर. तर मग मी त्या UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे तिथे आत गेलो आणि मग मी म्हणजे अगदी गुड मॉर्निंग वगैरे इंग्रजीमध्ये सुरुवात केली. आणि मग त्या UPSCच्या चेअरमननी पहिल्यांदा मला प्रश्न केला की मिस्टर गायकवाड आर यू कम्फर्टेबल. तर आय सेड नो सर, आय एम नॉट कम्फर्टेबल ॲक्च्युअली, जस्ट नाऊ आय एम मेट विथ अन ॲक्सिडेंट, आय एम लिटल डिस्टर्ब्ड विथ द ॲक्सिडेंट. सो सर प्लीज bear with me and I will make you an interview properly because I am a library science student. I have already go through all the terminologies and whichever question you will ask me, I will answer those questions and very confidently, sir. But Mr. Gaikwad, are you confident that you will, are you comfortable now? Yes, sir, I am comfortable now. You may ask me a question. सो मग त्यांनी सांगितलं विल यू टेक कॉफी और टी, व्हॉट यू विल टेक. तर मी म्हणालो एनी विल डू सर. म्हणजे ते सगळे इंटरव्ह्यू पॅनलची लोक त्यावेळेस चहा कॉफी घेत होते आणि त्याच वेळी मग मी तिथे गेलो. त्यांनी मला चहा देखील ऑफर केला. मी चहा घेतला आणि मला ते जरा एक 5-10 मिनिट मला त्या चेअरमननी रिलॅक्स केलं आणि मग मी कम्फर्टेबल झालो. आणि मग मी तुम्हाला सांगतो UPSCची इंटरव्ह्यू आहे म्हणताना मी जवळजवळ 200 पानाची वही खरं तर बाय हार्ट केली होती. म्हणजे ती वही अशी मी तोंड पाठ केली होती इंग्रजीमध्ये. काही विचारलं की मी ते इंग्रजीमध्ये बोलायला सुरुवात करायचो. म्हणजे स्टँडर्ड इंग्रजीमध्ये मी सांगायचो. तर बोले येस हाऊ कॅन यू मेक आन्सर ए क्वेश्चन यार इन इंग्लिश. तो येस सर बिकॉज आय एम ए लायब्ररी सायन्स स्टुडंट अँड आय हॅव ऑलरेडी गो थ्रू द लिटरेचर ऑफ लायब्ररी सायन्स ॲक्च्युली. म्हणजे माझा त्यावेळेस म्हणजे 12 लोकांमधून माझं सिलेक्शन झालं आणि मला त्यावेळेस नवरोजी वाडिया कॉलेजच्या हॉस्टेलला मला त्यांचा टेलिग्राम आला. आणि टेलिग्राम आला तर मला इतका आनंद झाला की मी UPSCची पहिली परीक्षा मी उत्तीर्ण झालो होतो. आणि मग मला मग तिथून मग मला माझ्या नवीन अस्तित्वाची लढाई खरं तर सुरू झाली. आणि मग मी CWPRS मध्ये मी जॉईन झालो. म्हणजे आता जॉईन होण्याचाही तो प्रकार तो वेगळाच आहे. म्हणजे तो त्यालाही वेगळं सांगावं लागेल. आणि मग मी CWPRS चा प्रवास नोकरीसाठी सुरू केला असा. जीवनामध्ये भयंकर घटना घडतात, त्याचा आपण अनुभव घेतलेला आहे. या अनुभवातून आपण धडा घेत गेलात आणि आपलं जीवन यशस्वी करत गेलात. आणि आपण जी माहिती सांगितली ती रंजकच काही. पण मला एक विचारायचंय, तुम्ही फुले शाहू आंबेडकर हा शेवटचा प्रश्न आहे. वाटलंच तर आपण दुसऱ्या भागामध्ये पण आपण घेऊया.
तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही शाहू फुले आंबेडकर विचारांकडे लेखनाकडे कसे वळालात? नाही तर आला मी का? तर मी ताडीवालो आहे. आणि मग तिथं काय व्हायचं, प्रत्येक वेळी म्हणजे कोणाचा वाढदिवस असेल तर भाषणं करायला बोलवायची, नाही का. कोणाची अंत्यविधी मयत झाली की ते वंदना म्हणायच्या. तर मला त्या वंदनेची, नाही का, सगळे बुद्धवंदना, कारण आर आर काम माझे मेहुणे आर आर कांबळे हे बौद्धाचारी होते. म्हणजे ते सगळे बौद्ध विधी त्या म्हणायचे. मग मला त्याची गोडी लागली. त्यांची पुस्तकं मी वाचायचो. तर त्यांच्याकडे माफ गांजरेंची सगळी पुस्तकं होती. ते माफ गांजरेंची पुस्तकं सगळी मी वाचून काढली होती. आणि मी लायब्ररीतच असताना मग सगळी पुस्तकं मी हाताळायचो. इव्हन नवरोजी वाडिया कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये मध्ये मी तिथं अप्रेंटिसशिप केली होती. तर तिथं मी सगळी पुस्तकं मी वाचायचो. त्यावेळी म्हणजे भाई वैद्यची व्याख्यानं ऐकायचो, गंबा सरदारांची ऐकायचो. म्हणजे तुम्हाला सांगतो ते आपले एक मोठे पालखीवाला, नानी पालखीवाला ॲडव्होकेट, त्यांची भाषणं मी ऐकायचो. शिवाजीराव भोसलेची भाषणं आम्ही ती पैसे देऊन खरं तर मी त्यांची भाषणं ऐकायला जायचो. म्हणजे गंधर्व नाही का महोत्सव व्हायचा तर त्यांची गाणी ऐकायला आम्ही जायचो. आणि विद्यार्थी दशेत असतानापासून मला या साहित्य किंवा हे संगीत ह्याच्यामध्ये मला आवड होती. आणि मग मी असा ग्रंथालयाचा असल्यामुळं माझं प्रचंड वाचन व्हायचं. आणि वाचनानंतर मी ते त्यांची पॅरेग्राफ एका वहीवर लिहून काढायचो आणि ते भाषणामध्ये तसे ना तसे ठोकून द्यायचे. म्हणजे मग मला भाषणाची गोडी अधिक लागली. म्हणजे सुमती देवस्थळे, लिओ टॉलस्टॉय विषयीचं त्यांचं निवेदन, तर ते एका वहीमध्ये लिहून काढायचं आणि ते पाठच करायचं. आणि त्या झोपडपट्टीमध्ये ज्यावेळेस मला, नाही का, भाषणाला उठवायचे तर त्यावेळेस मी ते त्यांची पॅरेग्राफच म्हणून दाखवायचो. म्हणजे असं मी खरं तर माझ्या भाषणाची पण सुरुवात मी हळूहळू त्या झोपडपट्टीतून केली आहे. आणि मग कसं असतं, माणूस हा साहित्य आणि चळवळ अशा दोन गोष्टी आहेत की त्या निरंतर चालू असतात. म्हणजे चळवळ कोणासाठी थांबत नाही, साहित्य कोणासाठी थांबत नाही. आपण म्हणतो की आता मला लिहून काय करायचंय, पण असं नाही. कारण तसं जर तुम्ही बघितलं तर बर्नार्ड शॉ ह्या 90व्या वर्षी त्यांनी शेवटचं नाटक लिहिलं होतं. म्हणजे त्यांनी जवळजवळ बर्नार्ड शॉनी 60 नाटकं लिहिलेली आहेत. म्हणजे तुम्ही जर बर्नार्ड शॉ हे बाबासाहेब आंबेडकर ज्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये होते, हां, त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे ते संस्थापक होते बर्नार्ड शॉ. तुम्ही जर त्यांचा अभ्यास जर केला बर्नार्ड शॉचा, तर बर्नार्ड शॉ 90व्या वर्षी त्यांनी नाटक लिहिलं होतं. मग आपण आपल्या कुठल्याही वयाची मर्यादा ठेवू नये. तर खरं तर मी 42व्या वर्षी पीएच डी झालो. ग्रंथालय व माहितीशास्त्राचा विद्यार्थी, म्हणजे अजूनही मी विद्यार्थीच आहे. तर त्यावेळी मी पीएच डी झालो आणि पीएच डी झाल्यानंतर आपल्या पीएच डीचा लोकांना पुरेपूर वापर करायचा म्हणून मी खरं तर मी लिहित सुटलो. आणि सगळी हस्तलिखितं माझ्याकडे तयार होती. तर तुम्हाला मी सांगतो, आत्तापर्यंत मी जवळजवळ 24 पुस्तकांचं लेखन मी केलेलं आहे. आणि अजून माझ्याकडं आत्ता एप्रिलपर्यंत 3 पुस्तकं खरं तर माझी येतील. म्हणजे अंतरापेक्षा दिशा महत्त्वाची, आणि दुसरं पुस्तक आहे बाबासाहेबांचं जनसमाजवाद, याच्यावर ट्रान्सलेशन, म्हणजे नीलम पंडित म्हणून त्या प्राध्यापिकांनी केलेलं आहे. ते पुस्तक इंग्रजीमध्ये येणार आहे. आणि दुसरं एक पुस्तक आहे की जे बाबासाहेबांचं जे मी जे जलसंसाधनावरील बीज भाषणांचं मराठीत रूपांतर केलं आहे. तर तीच हिंदीमध्ये खरं तर प्रकाशित आता होतंय. म्हणजे एप्रिलपर्यंत म्हणजे 3 पुस्तकं माझी प्रकाशित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजी अतिशय सुंदर अशी मुलाखत दिली. त्याचा भाग 1 झालेला आहे. आपण 2 भाग उद्या लगेच घेऊ शकत नाही. तरी पण संयोजक कमिटीचा विचार झाल्यानंतर जर उद्या तुमचा असेल तर तुम्हाला फोन करून कळवलं जाईल. नाही तर पुढच्या बुधवारी आपला दुसरा भाग आपण घेऊया तुमच्या मुलाखतीचा. असं काही नाही. तर आपण ऐकलं. तुम्ही या जे काही सामाजिक कार्य केलं, धार्मिक कार्य केलं, त्याचा उहापोह तुम्ही धम्मसंवाद आणि विवेकवादी धम्म चळवळ या 2 पुस्तकांमध्ये केलेलं आहे. तर तर आम्ही तुम्हाला नंतर हे करूया. आजची मुलाखत इथे संपूया.